महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरा जास्तच पेच वाढत असल्याचं समजते। आधी मनोज जरांगे पाटील यांची ओबीसीमधून मागणी होती आरक्षण देण्याची, त्याच्यानंतर ओबीसी समाजाकडून याला विरोध करण्यात आला। यानंतर आता बंजारा समाज असेल, वंजारी समाज असेल यांनी देखील एसटीमधून आम्हाला आरक्षण द्यावं अशी मागणी केलेली आहे। आता वंजारी समाजाला एसटीमधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी बाळासाहेब सानप यांनी केलेली आहे सरकारकडे। आता स्वतः ते आपल्यासोबत आहेत। दादा, नेमकी काय मागणी आहे तुमची आणि ओबीसीमध्ये काय अडचण आहे बरं? हे ओबीसीची अडचण नाही। आता आमचा विषय एक आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हैदराबाद गॅजेटचा विषय चालू आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचा एक जी आर काढला, कसा काढला तो विषय नाही, परंतु त्या जी आरमध्ये म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही वंजारी समाज एस टीमध्ये आहे। आमच्या समाजावर कशा प्रकारचा अन्याय होतो हे जर सांगायला गेलं तर 20 वर्षापासून आजही एन टीमध्ये आमची एकही शासकीय जागा निघत नाही। जाहिरातीमध्ये आम्ही प्रत्येक जागेवर शून्य असतो आणि आमची मागणीची आहे की जर जी आरमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही एस टी असो तर आमची मागणी काही चुकीची नाही ना, आम्ही मागणी केली पाहिजे। एका समाजाला, एक विशिष्ट समाजाला तुम्ही ओबीसीचं आरक्षण देत असाल, तशा प्रकारचा जी आर काढत असाल तर त्याच गॅजेटरमध्ये वंजारी समाज आहे, एस टी आरक्षण आहे, एस टीमध्ये आहे। 4-5 राज्यामध्ये आजही आम्ही एस टी आहोत। मग आमची स्पष्ट भूमिका राज्याला विनंती, म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही आम्हाला वंजारी समाजाला एस टीमधून आरक्षण दिलं पाहिजे, ही या महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाची मागणी आहे। दादा, या सगळ्यात एक बघायला गेलं तर ह्या सगळ्याचा बेस जो आहे तो जातीनिहाय जनगणनेचा आहे। सगळेच आरक्षण मागतायत, पण जातीनिहाय जनगणना करावी असं कोणीच म्हणत नाही आणि सगळ्यात मेन महत्त्वाचा या सगळ्यात आरक्षणाचा मुद्दा जातीनिहाय जनगणनाचे आहे। हे सगळ्यात अगोदर आमची भूमिका होती या महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे। आजही सांगतो सगळं करून संपवून एकदा जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या, ज्याला ज्याची भागीदारी तितकी मिळेल त्यांना, परंतु हे सरकार करत नाही म्हणून हे पर्याय शोधावं लागते। सरकारने जर हे केलं असताना तर मला वाटतं हे पर्याय शोधण्याची आवश्यकता नव्हती। सरकारने जातनिहाय जनगणना जर केली असती, गेली 10 वर्षापासून आम्ही हा लढा लढतो आहे। जातनिहाय जनगणना सरकारचे त्यावेळेस कान बंद आहेत। मग कान जर बंद असले की जे मिळतं आहे ते आम्ही घेतलं पाहिजे, ही आमची भूमिका असल्यामुळं आम्ही वंजारी समाजाचं जे एस टीमध्ये आरक्षण आहे ते एस टीचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। त्यामुळे आमची स्पष्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, सरकारला विनंती आहे, आम्ही लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटतो आहे आणि मी त्यांना आम्ही विनंती करू की आम्ही त्या गॅजेटरमध्ये एस टीमध्ये आहोत। एका जातीला एक न्याय आणि एका जातीला एक न्याय चालणार नाही। तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वंजारी समाज एस टीमध्ये गेला पाहिजे आणि हीच महाराष्ट्रातल्या समाजाची भूमिका आहे। तुमचा असा आरोप आहे की सोशल मीडियावरती वंजारी समाजाबद्दल भडकाऊ भाषण, वक्तव्य केले जातात, तर ते सगळे लोक कोण आहेत? एक विशिष्ट समाज आहे, व्यक्ती आहे, कोण आहे बरं? नाही, समाजाबद्दलच नाही, पण ज्यावेळी जे कोणी आंदोलन करते असतील त्यांना माझी विनंती आहे, बाबांनो, असे भडकाऊ भाषणाने जातीमध्ये ते निर्माण व्हायला लागले। आरक्षण नक्की मागा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले, पण ते संविधान तुमच्या डोक्यात नसताना तुम्ही एकच करता, याला घोडे लाव, त्याला बोल, त्याच्याबद्दल वाईट बोल, कुणाबद्दल वाईट बोल, याचं करा, त्याचं मोडा, याचं फोडा, अशा पद्धतीने वक्तव्य केल्यामुळं महाराष्ट्रातलं जे तरुण आहे ते खरंच भडकाऊ झाला आहे आणि त्या तरुणाच्या डोक्यात एक वेगळी दिशा निर्माण झालेली आहे। याला कोणी जबाबदार असेल तर या महाराष्ट्रातले जे कोण आंदोलन करतात ते जबाबदार आहे। मी तर शासनाला आवाहन करेल की जर अशा प्रकारचं तुम्ही वक्तव्य केलं असेल कुणी भडकाऊ आणि त्याच्यामुळं जातीमध्ये ते निर्माण होत असेल, त्याच्यामुळं शासनाचं नुकसान होत असेल तर 100% त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे। शेवटचा एक प्रश्न, आता इथून पुढे तुमची भूमिका कशी असणार आहे? शिष्टमंडळांचं बोलताय तुम्ही, तर ते मुख्यमंत्र्यांना किती जणांचं शिष्टमंडळ असेल, कधी तुम्ही भेटणार आहात, कधी निवेदन देणार? आता आमच्या सर्व तालुका लेवल, जिल्हा लेवलला मीटिंग चालू आहे आता, तर त्याचं लवकरच आमची सुरुवात होणार आहे ती बीडमधून होणार आहे। तर बीडमध्ये सुरुवात झाल्यानंतर त्याच्या अगोदर आम्ही मुख्यमंत्र्यांना आमचं शिष्टमंडळ घेऊन एक निवेदन देणार येतं की तुम्ही आम्हाला भडकण्या अगोदर किंवा आम्हाला आंदोलनं करण्या अगोदर तुम्ही याच्यावर जो असेल तो योग्य निर्णय देऊन जी आर प्रमाणे वंजारी समाजाला एस टीमध्ये आरक्षण द्यावं असं आम्ही त्यांना मागणी करणार येतं। आणि राहिला विषय आंदोलनाचा,
तर ती तारीख साहेबांच्या हिशोबाने सगळ्या मिटिंग वगैरे होऊन लवकरच ती कळवण्यात येईल आंदोलनाची तारीख. शांततेत कधी प्रश्न सुटत नाहीत, सध्या एकंदरीतच असं चित्र दिसतंय बरं. नाही, शांततेत प्रश्न सुटत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे याच्यात की शांततेत प्रश्न सुटत नाहीत. की कधी कधी असं आम्हाला वाटतं की सगळ्या जाती तेढ निर्माण करून शासन दुर्लक्ष करतं आहे का, हाही कधी कधी विचार आहे. त्यामुळं जर शांततेत मिळालं तर सगळं काही घेता येतं. त्यामुळं आक्रमकपणा, आंदोलन हे केल्याशिवाय मला वाटतं काही मिळत नाही. मी खास वंजारी समाजातला बांधवांना विनंती करेन, भावांनो, आता ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. जर गरीब शेतकऱ्याला, ऊसतोड कामगाराला न्याय द्यायचा असेल, तुमच्या घरातला एक शासकीय नोकर बघायचा असेल, आपण नाही मागितलं, आपण नाही केलं, शासनाने त्या पद्धतीचा हैदराबाद गॅजेटचा GR काढला आहे आणि त्या ज्या गॅजेटर आहेत त्याच्यामध्ये आम्ही ST आहोत. त्यामुळं आम्ही STचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि पहिला मोर्चा हा आमचा बीडमधून असेल. लाखोच्या संख्येने हा मोर्चा करू. वंजारी समाज एवढा आक्रमक आहे, एवढा कष्टाळू आहे, एवढी मेहनती आहे, ऊसतोड कामगार आहे. मुलांना शिकवण्यासाठी स्वतः रात्रंदिवस कष्ट करतात आणि तो समाज, त्या समाजावर अन्याय होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. येणाऱ्या काळामध्ये 100% रस्त्यावरची लढाई लढू. रस्त्यावरची लढाईने आम्हाला जर आरक्षण नाही मिळालं तर तुम्ही म्हणता मुंबई पॅक केली, मुंबई वंजारीसुद्धा पॅक करू शकतात, एवढं लक्षात सरकारने ठेवावं. नक्कीच STमधून वंजारी समाजाला आरक्षण मिळावं अशी प्रमुख मागणी यांची आहे. यासाठी बैठका देखील सुरू झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर शांततेत आरक्षण मिळालं नाही तर पहिला मोर्चा बीडमधूनच निघेल असा इशारा देखील सरकारला दिला आहे. पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.